बॅट्समॅनला दाखवले आम्ही. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर्स. अमन मात्रे शैलस्मृती तरगर संघाकडून पहिलं षटक घेऊन आतापर्यंत 15 सेकंदाचा खेळ झालेला आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायची आहेत. सार्थक घरत आणि आयुष मडवी चॅलेंजर चिर्ले संघाकडून ही सलामीची जोडी आपण पाहतोय. आज इन ॲक्शन पाहायला मिळेल. महेश स्पोर्ट शेलगर संघ जर्सीज मध्ये आहेत सगळेच खेळाडू. ऑल द बेस्ट गाईज. कट करण्याचा प्रयत्न, शॉट थर्ड मॅनला त्या ठिकाणी सिंगल मिळाले. हातामधून सुटला राकेश मोहितेच्या आणि इकडे मात्र पहिली धाव येत असताना खातं उघडलं जाईल 1 या धावेनं. सार्थक घरत आयुष मडवी चॅलेंज चिर्ले संघ आपण पाहतोय. आज बरेचसे संघ उलबे नोडमध्ये खेळताना दिसतील, परंतु पहिल्याच मॅच मध्ये हातात तोंडाशी आलेला घास अमोल नीरज उलबे संघाचा हिरावून घेतला. मी तर म्हणेन बंबावी कोळीवाडा संघानं जी केलेली बॉलिंग, 3 वाईट बॉल आले होते, त्यानंतर सुद्धा सामना जिंकता आला नाही. अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेमध्ये, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. अक्षयचा थ्रो थेट यष्ट्यांवर आणि या सिट्स आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये लागलाय हा पहिला झटका चॅलेंजर चिर्ले टीमला. सार्थक मैदानाच्या बाहेर. फिल्डिंग मधून अक्षय मात्रेच आपल्याला पाहायला मिळालं. पहिला धक्का लागलाय. बरोबर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवायची आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये. 1.5 मिनिटाचा खेळ झाला. गोलंदाज तयार अमन मात्रे. लोबा फुल टॉस स्पॉट ड्राईव्ह केला यावेळेस मात्र. लॉंग ऑफचा फिल्डर धावतोय त्या ठिकाणी. सिंगल डबल या ठिकाणी कन्वर्ट झाले. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आयुष मडवी खातं उघडेल 2 या धावेनं. टीमची टोटल 3 या आकड्यावर. पहिल्या मॅच मध्ये मात्र धावसंख्येचा बचाव झाला, त्यामुळे कमी धावा सुद्धा इकडे वाचवता येतात, हेच मात्र दाखवले या मैदानानं. आज या स्पर्धेची 6वी रात्र. उद्या स्पर्धा निरोप घेईल. ओव्हर द विकेटनं हलक्या हातानं स्टिअर केलं होतं बॉलला पॉइंटकडे. सिंगल मिळाली. 1 धाव. धावसंख्या सरकते पुढे. स्कोर कार्डवर आतापर्यंत 4 धावा, 4 ऑन बोर्ड. सार्थक बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये, त्यामुळे थोडंसं पहिल्याच षटकामध्ये प्रेशर टाकण्यात आले, थोडासा दबाव. आमचे बाळकृष्ण मामा भगत, विजयजी पाटील यांना पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सहर्ष स्वागत आहे आमचे सगळे मान्यवर. tenniscricket.in कालच 2,20,00,000 सबस्क्रायबर असणारी एकमेव वाहिनी. मिडॉनच्या दिशेमध्ये कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. तर 20 लाख सबस्क्रायबरचा टप्पा काल ओलांडला आणि आयोजकांनी सुद्धा अगदी कस्टमाइज केक कापून तो क्षण सेलिब्रेट केला. tenniscricket.inच्या सगळ्याच टीमनं घेतलेली मेहनत होती आणि आज या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्हाला tenniscricket.in पाहायला मिळत आहे. आणि पुढच्या बऱ्याचशा या मैदानावरच्या होणाऱ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला tenniscricket.inच पाहायला मिळेल. एवढं सुंदर कार्य मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून कालच सचिन शेरकर यांनी पोचपावती सुद्धा दिली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर 1 गडी बाद, 5 धावा. संत आणि सावध स्वरूपात म्हणता येईल. 4 मिनिटाचा खेळ झाला आतापर्यंत. 3 ओव्हर्स 15 मिनिटं. गोलंदाज राकेश मोहिते येतोय दुसरं षटक घेऊन. पंचांच्या भूमिकेमध्ये द लेजंड अंपायर, विश्वविख्यात नीरज राणावत सर आहेत. यावेळेचा हा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये यस जेल टिपतोय. फलंदाज होईल बाद. दुसरी सफलता परतावं लागेल शिवमला. शिवम मडवी अवघी 1 धाव काढून तंबूच्या आश्रयाला. 5 या धावसंख्येवर दुसरा हादरा.
खेळपट्टीकडे येत असताना 2 फलंदाज बाद झाले. सार्थक घरत आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र शिवम बडवी धावा झाल्या त्या 5. राकेश मोहितेला पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली. अक्षयनं मात्र त्या ठिकाणी टिपलेला झेल. कमाल वर्क सुरू आहे. पहिल्यांदा रनआउट आणि त्यानंतर मात्र सीमारेषेलगत झेल टिपलाय. आर्यन मडवी आलाय. आता किल्ला लढवावा लागेल आर्यनला. 4थ्या क्रमांकावर महत्वाच्या पोझिशन्सवर तो दाखल झालाय. 2 विकेट लवकर गेल्यात. ओ यावेळेस मात्र पहा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक बॉल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. 6 धावा मिळतील. षटकार. किरीतावेच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट करत असताना आर्यन. धावफलकावर 12 धावा. 12 ऑन बोर्ड. सर्वत्र आज मागी गणेशोत्सवाचा उत्सव खरं तर जल्लोषामध्ये साजरा होत असताना मागी गणेशोत्सवाच्या सुद्धा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आज बऱ्याचशा ठिकाणी अनेक कार्यक्रम आहेत. इकडे थोडासा उशिरानं खेळलाय. फक्त कट केले. दिशा दिली होती बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू सीमा पार. 4 धावांकरता आयुष्य बॅटमधून यावेळेस चौकार. यावेळेचा हा चेंडू लाऊड अपील. या सिटीज आउटसाइड एज आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकांना घेतलेला भन्नाट झेल. सफलता मात्र राकेशला. अक्षय मात्रेनं टिपला झेल आणि ही जोडी मात्र फोडली गेले. 3रा धक्का लागलाय तो चॅलेंजर चिर्ले संघाला. भागीदारी होत असतानाच पुन्हा एकदा विकेट आले. राकेश मोहितेनं आतापर्यंत 2 फलंदाज बाद केलेत. नवीन फलंदाज लखन येतोय. लखन मडवी 5व्या क्रमांकावर दाखल झालाय. 16 वर 3. राकेश मोहिते आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू सादर करेल. शॉट ऑफ लेंथ होता. बॅकपडून पूल करण्यासाठी गेला. टायमिंग प्रॉपर नव्हतं. मिड विकेटकडे चेंडू येत असताना सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर चॅलेंजर चिर्ले संघाची धावसंख्या 3 गडी बाद 17 धावा. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर शैलस्मृती तरगर संघाचा स्मित पारगावकर. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. थोडंसं बाहेरून चाललाय. पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. एक्स्ट्राजनं ही रन जोडली जाईल. धावफलकावर 18 धावा. 18 ऑन बोर्ड. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 100 व्हाईट बॉल झालेत आणि माहिती आमच्यापर्यंत प्रणयजी मात्रे या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर पोहोचवत असताना. थँक्यू प्रणय. लोवर फुल टॉस बॉल पिक केलाय. उचलला होता परंतु लॉंग ऑनला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. मात्र रेग्युलर इंटरव्हल्सला मात्र विकेट चॅलेंजर चिर्ले संघ गमावतोय. फलंदाज बाद होईल लखन मडवी.
18 वर 4. पाहूया अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बाउन्स बॅक करावा लागेल. पहिला सामना आपण 29चा पहिला होता, त्या धावा वाचवल्या होत्या, त्यामुळे या मैदानावर काहीही घडू शकतं याची प्रचिती बऱ्याच वेळेला पाहायला मिळाल्या. गेल्या 5 रात्रीमध्ये असे अनेक विक्रम पाहायला मिळालेत या मैदानावर. अनेक खेळाडूंना मात्र प्रसिद्धी दिले या मैदानानं, अनेक खेळाडू चमकले, त्यामुळे ही स्पर्धा मात्र एक पाहायला गेलं तर सगळ्यांसाठी एक वेगळी उत्साहवर्धक स्पर्धा ठरली आहे. लवफुल टॉस होता, यॉर्क करून घेतला फलंदाज सिद्धूनं. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. इकडे सुद्धा टायमिंग प्रॉपर नाहीये. एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे फ्लाइंग स्लिपला टार्गेट करण्याचा प्रयत्न. चांगलं बॅकअप झालं, काय कलेक्शन होतं त्या ठिकाणी, अन्यथा आणखीन एखादी धाव जाऊ शकली असती. सुपर वर्क, एकच धाव, धावसंख्या एकने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतो 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड. सिद्धू मडवी आणि आर्यन मडवी अशी जोडी आहे. प्रकाशी उल्वे संघामधून सुद्धा सिद्धू मडवी आपण पाहिला, हा चिरल्याचा सिद्धू मडवी आहे. आतापर्यंत चांगली बॉलिंग राहिले, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते शैलेश स्मृती तरगर संघाचं. स्विच हिटचा प्रयत्न होता, उलट्या भागाला बॅटचा मात्र बॉल खासून गेला की नाही पंच जरूर सांगतील, परंतु इकडे मात्र थोडस फलंदाजांनी काहीतरी खाणाखुणा केल्या, त्याच्यामुळे थोडीशी साशंकता पंचांच्या मनामध्ये आहे आणि त्याचमुळे दोनही पंच खरं तर एकमेकांशी सल्ला मसलत करतील. चला चेक केलं जाईल. गणेश बाविस्कर सर आहेत तिसरे पंच. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय, कारण टेनिस क्रिकेट .in ज्या ठिकाणी आहे 12वे खेळाडू उठू नका आपण. अंपायर्स योग्य तो निर्णय पोहोचवतील तुमच्याकडे आणि स्क्रीनवर दाखवला जाईल. अन्यथा उगाचच पेनल्टी नको तुम्हाला, अन्यथा कधी डिक्लेअर होईल ना इकडे पेनल्टी सांगू शकत नाही आम्ही. चला एकदा पुन्हा एकदा रिप्ले दाखवा आपल्या मोठ्या स्क्रीनवर. यस, बॅटर आउट आहे. बाद होईल फलंदाज आपण पाहू शकता. क्लोजवर ग्लव्स घातलेत आणि त्याला लागलाय पहिल्यांदा चेंडू आणि त्यानंतर कदाचित त्याच्या पुढच्या फोरआर्म्सला लागला असेल, परंतु त्यापूर्वी मात्र चेंडू अगोदर साठून गेलाय तो रिस्टला आणि त्याच कारणास्तव पंचांनीकडे बाद घोषित केलाय. आणखीन एक धक्का लागेल चॅलेंज चिरले संघाला. 19 या धावसंख्येवर निम्मा संघ गारद झालाय आणि थोडस नाजूक अवस्थेमध्ये. राकेश मोहितेच्या त्या मधल्या 3 बॉलमध्ये जेव्हा एक षटकार एक चौकार आला होता तेव्हा असं वाटलं होतं चिरले संघ 3 बॉलमध्ये 11 धाबा काढल्यानंतर एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करेल, परंतु पुन्हा एकदा स्मिथ पारगावकरचं हे षटक थोडंसं परीक्षा घेणारं ठरलंय ते चिरले संघाच्या फलंदाजांसाठी. तिसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत 19 धाबा धावफलकावर आहे. स्पीडअप करत राहा. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्मिथ पारगावकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नवीन बॅटर प्रथमेश मडवी. ओव्हर द स्टंप्स यावेळेस मात्र ऑन साइडला उडवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमा पार. 6 धावांकरता आल्या आल्या प्रथमेशच्या बॅटमधून येतोय हा प्रथम षटकार. लढावं लागेल या मॅच मध्ये धाबा होऊ शकतात.
फुल टॉस आहे, ड्राईव्ह केला यावेळेस मात्र बेडॉन कडून लॉंग ऑन कडे सरकत असताना चेंडू सिंगल मिळेल. पुन्हा एकदा थोडीशी एनर्जी टाकली या मॅच मध्ये प्रथमेशनं. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चॅलेंजर चिर्ले संघाची धावसंख्या 5 गडी बाद 26 धावा 26 लॉस ऑफ 5 विकेट. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. पहिले 3 मिनिटं 13.16 सेकंदामध्ये संपवलेत, त्याबद्दल तरगरचे आभार. आणि 14 षटक संपू द्या, कारण या मैदानावर मागच्या 5 रात्रीमध्ये 4 षटकं 17 मिनिटांमध्ये संपलेत. त्यामुळं तेच आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. सव्वीस धाबा झाल्यात, आणखीन 12-13 धाबा जरी आल्या तरी 40च्या आसपास धाबा होऊ शकतील आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील चिर्ले संघाला. एक 12-13 धाबा 38-39 एक चांगली टोटल ठरू शकेल या मॅच मधली. राहुल मात्रे पहिलाच बॉल, यावेळेस मात्र थोडासा रूम दिला होता. कबा पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, सिंगलच मिळेल. थोडीशी मिसप्रीट जरूर झाली होती, परंतु अगदी सावधानतेनं एकच जाव घ्यायची आज विचार करून दोघेही धावले होते. 27 शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. कालच्या रात्री सदानंद स्मृती गव्हाण हा संघ क्वालिफाय झाला सुपर 6 ला. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईनलकडे चेंडू सरकला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय, परंतु त्याच्यामध्ये अपयश. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. 2 मिळतील वाईट बॉलच्या स्वरूपामध्ये या धाबा, आणि 2 धावेनं टीमची टोटल पुढे सरकेल. रन्स येण्यास सुरुवात झाली. 29 धाबा धाव फलकावर. पहिला सामना 29 चा डिफेंड झाला होता, बचाव केला होता बंबावी कोळीवाडा संघानं. त्यामुळे या मैदानावर इथून मात्र 35च्या पुढची धावसंख्या एक चॅलेंजिंग धावसंख्या ठरते प्रत्येक संघांसाठी. गोलंदाज राहुल मात्रे पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा इशारा वाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त रन. टीम स्क्वॉड थोडस खुश होत असताना सध्याच्या घडीला चॅलेंजर चिर्ले संघ, कारण अचानकपणे स्कोर थांबला होता, परंतु षटकारानंतर पुन्हा एकदा उभारी घेतली या संघानं. 31 धावा झाल्यात, 30 धावाचा टप्पा, 30 धावा झाल्यात. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला फटका चालला एंट्रन्स गेटच्या दिशेनं. बॉल जाईल सीमा पार, आणि यस इट्स अ मॅक्सिमम नाव. षटकार. राहुल मात्रे साधारण बॉलिंग होत असताना मी तर म्हणेन इकडे खेळण्याची संधी दिली जाते फलंदाजाला, असंच म्हणावं लागेल. प्रेशर खाली होता चिर्ले संघ, त्याला आता मात्र वर आणलंय तरगर संघाच्या गोलंदाजाने. 36 धावा. पुन्हा एकदा इकडे मात्र पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहतात. रिव्ह्यू घेण्यात आलाय. यस, रिव्ह्यू फ्रॉम बॅटिंग टीम. चेक करूया आपण. 22कर आहेत, गणेश 22कर. चॅलेंज केलंय अंपायरच्या निर्णयाला, आव्हान देण्यात आले चॅलेंजर चिर्ले संघाच्या फलंदाजांकडून. पाहूया, चेक करूया आपण. फेअर डिलिव्हरी कॉल, त्यामुळं हे लिगल डिलिव्हरी आहे असं पंचांचं म्हणणं. त्यामुळं रिव्ह्यू लॉस्ट. चिर्ले संघ रिव्ह्यू गमावलाय. डॉट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेनं वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. सुपर बॅटिंग फ्रॉम प्रथमेश. आणखीन एक बहारदार स्ट्रोक. षटकार. परंतु काय ताकद आहे, ज्या पद्धतीने फटके खेळले. 6 बॉल मध्ये 20 धावांचं योगदान दिलंय प्रथमेश मडवी. 7व्या क्रमांकाचा फलंदाज येऊन 3 षटकार ठोकतोय आणि संघाला आता वाचवलंय मी तर म्हणे. 42 धावा धाव फलकावर. 42. चांगल्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करत असताना सुरुवातीला
35 तरी होतील का कुठे शंका होती सगळ्यांच्याच मनामध्ये, परंतु 7व्या क्रमांकाचा फलंदाज प्रथमेश येऊन 3 षटकार मारेल हे स्वप्नातही वाटले नसेल कोणाला, परंतु त्यानं मात्र मिळालेल्या संधीचा चांगलं सोनं केलं असं म्हणायला हरकत नाहीये. राहुल मात्रे हे षटक मात्र नक्कीच थोडंसं टेन्शन मला ठरलंय. ते शैलेश स्मृती तरगर संघाच्या दृष्टिकोनातून 42 धावा झाल्यात, त्यामुळे आता कुठेतरी 50च्या आसपास जाणार का, आणि जर या धावा आल्या तर फार कठीण होईल तरगर संघाला. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राइव्ह फटका, एक टप्प्यानिशी बॉल निघालाय सीमारेषा पार. 4 धावांकरता खणखणीत चौकार. काय बॅटिंग झाले, सुस्थितीमध्ये पोहोचलाय मी तर म्हणेन या विस्फोटक फलंदाजीनं. 7व्या क्रमांकाचा फलंदाज 3 षटकार 1 चौकार. अप्रतिम बॅटिंग. खेळाडू कक्षामधून आता आवाज येतात 50, परंतु अगोदर 5 फलंदाजांनी काहीही केलेलं नाहीये, परंतु त्यांचाच आवाज आता येतोय 50 झाल्या पाहिजेत. हे क्रिकेट आहे. आपण निष्क्रिय ठरलोय आज, परंतु दुसऱ्यांकडून मात्र नक्कीच अपेक्षा केली जाते, आणि ती अपेक्षा 7व्या क्रमांकाच्या फलंदाज प्रथमेश कडून. राहुल मात्रे चेंज ऑफ पेस होता थोडासा, चेंडू जाऊन सरळ यष्टांवर आदळलाय. विकेट प्रथमेशशी मिळाले, परंतु तोपर्यंत थोडासा राहुल मात्रेला उशीर झाला होता. आपल्या ओव्हरमध्ये पहिल्या 5 बॉलमध्ये 20 धावा देऊन बसला होता, त्यामुळे 4 ओव्हर्समध्ये 46 धावा धावफलकावर आहेत. चेंज ऑफ पेस होता, गती परिवर्तन केलं होतं, हे कुठेतरी आधी शहाणपण सुचायला हवं होतं गोलंदाजाला. परंतु पाहूया अक्षय म्हात्रे ज्युनियर, अक्षय म्हात्रे सिनियर, मोठी तगडी बॅटिंग लाईनअप आहे. राकेश असेल, स्मिथ असेल, चांगले ऑलराऊंडर्स या टीम मध्ये आहे. 47 धावांचं पार करणार का? 4 ओव्हर्समध्ये 47 करायच्यात. लवकर बाहेर या. चला क्षेत्ररक्षणासाठी लगेच जा. एरियल व्ह्यू आपण पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठ. बाळकृष्ण मामा भगत संपूर्ण चोख देखरेख करत असताना या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या बॉलपासून शेवटच्या बॉलपर्यंत त्यांचं सुद्धा बारीक बारीक लक्ष असतं प्रत्येक घडामोडीवर. आणि पाठीमागे इन अँड ॲक्शन तुम्हाला आज पाहायला मिळतील. महेश स्पोर्ट्स शेलगर संघ जर्सी परिधान करून अगदी रेडी आहेत. पहिल्या फेरीतील 4था सामना त्यांचा आहे. आणि tenniscricket.in करावं तेवढं कौतुक कमी आहे. स्वतःच्या हिमतीवर आज 20 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण केलेत, आणि हे संपूर्ण कव्हर अप करत असताना सुंदर असं ही मोठी स्क्रीन सुद्धा आपल्याला दिसते. सुंदर असा व्ह्यू, एरियल व्ह्यू ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आमचे ड्रोन ऑपरेटर साईराज, आमचे कोकणकर, हा संपूर्ण व्यासपीठ दाखवलं जाते आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सुंदर असं क्रीडांगण आहे शेलघरचं, ज्या स्पर्धेला मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलंय. टेकडीवर सुद्धा काही प्रेक्षक आहेत, तिथून सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. खेळाडू कक्ष आपण पाहू शकता बाजूलाच, स्टेजच्या डाव्या बाजूला. अंपायर्स तिघं चर्चा करत असताना, चला अंपायर्स प्लीज मैदानाचा ताबा घ्या. चला सलामीची जोडी पाठवा प्लीज. तरगर संघ उशीर नको. आणि या बंबाबी कोळीवाडा संघ आपण रेडी राहा. दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत आम्ही खेळवणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली लढत झाल्यानंतर रॉयल स्पोर्ट्स उलवे आणि आद्य स्पोर्ट्स शिवाजीनगर आपण आल्याची कल्पना द्या आयोजकांना. तर जाऊया आपण दुसऱ्या सत्रासाठी. 47 टार्गेट आहे. कुठेतरी प्रथमेशनं केलेल्या धावा पथ्यावर पडणार का चिरले संघासाठी? आणि ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर दुसऱ्या सत्रामध्ये जॉईंट होतील रोशनजी पाटील. थँक्यू. हॅलो चेक. धन्यवाद दीपकजी पाटील, धन्यवाद बाबूशाह यांचा आवाज तुम्ही आजच्या रात्रीमध्ये ऐकताय. महेश स्पोर्ट्स क्रिकेट क्लब शेलघर आयोजित महेश स्पोर्ट्स चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व नाईट स्पर्धा आणि आमचा VIP डाईस
VIP डाईज मध्ये बसलेले सर्व आमचे मान्यवर या स्पर्धेचा आपण आनंद घेताना त्यांना पाहताय. आणि आजच्या रात्रीमधला हा दुसरा सामना टार्गेट सेट झालाय. टार्गेट बनवायचं त्या ठिकाणी 24 बॉलमध्ये 47. 47 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल या इनिंगमध्ये. शैलेश स्मृती तरगर या टीमला आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग आपण पाहिली. चॅलेंजर चिरले या संघाच्या वतीने ज्यामध्ये चांगला इम्पॅक्ट टाकला मिडल ऑर्डरचा खेळाडू प्रथमेश मडवी 7व्या क्रमांकावरती आला, ज्याने 8 बॉलमध्ये 24 केल्या. 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले, 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि त्याच धावा सेकंड इनिंगमध्ये आता खरं तर फिल्डिंग करताना थोडासा आत्मविश्वास द्विगुणित करतील चिरले संघासाठी. तर पहिली जोडी मैदानाकडे आली आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज अक्षय म्हात्रे, तर त्यांच्या बरोबरीने आशिष म्हात्रे हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडमध्ये. पहिल्या षटकासाठी सार्थक घरत हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना आपण पाहताय. दुसरा सामनाच्या रात्रीमधला आणि दुसऱ्या लढतीमध्ये सेकंड इनिंगला आपण सुरुवात केली आहे. दोन्ही ऑफिशियल पंच नीरजजी राणावत सर, दीपकजी बोराडे आपण यांना पाहताय मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. ऑफिशियल टीम शशीजी मेहर सर असतील, आमचे गणेशजी बाविस्कर, त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. पहिला बॉल या ओव्हरमधला राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स. पहिला बॉल ऑन साइडला बिगिन करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये, फटका फसलाय आणि पहिल्या चेंडूमध्ये मोठा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या शैलेश स्मृती तरगर टीमला. खेळाडू बाद झालाय. अक्षय म्हात्रे बॅक टू द डगआउट. गोल्डन डक त्या ठिकाणी खेळाडू अक्षय म्हात्रे. इनफिल्डला क्लिअर करायचं होतं, प्रॉपर कनेक्शन नव्हतं, बॅटच्या वर बॉल चढला, बॅटच्या स्टिक एंडला फटका लागला आणि त्यानंतर आपण पाहिला मोठा धक्का बसला. न्यू बॅटर मैदानाकडे दाखल होताना आपण पाहताय. तिसऱ्या क्रमांकावरती तरगर संघाचा आणखीन एक स्फोटक खेळाडू चंदन ओवळेकर यावेळेस मात्र तिसऱ्या पोझिशनला वन डाऊनला मात्र चालला. तिसऱ्या क्रमांकावरती हा खेळाडू. पार्टनरशिप बनवावी लागेल. मागच्या इनिंग मध्ये जी पार्टनरशिप झाली होती शेवटच्या क्षणाला, तशी पार्टनरशिप मात्र तुम्हाला या मॅच मध्ये बनवावी लागेल. कारण मागचाही सामना आपण पाहिला, धावा डिपेंड झाल्या. कोणालाही वाटलं नव्हतं त्या ठिकाणी अमोल नीरज उलबे संघ पराभूत होईल, परंतु तो कारनामा करून दाखवला होता. जितेंद्र स्मृती बंबावी कोलीवाडा संघाने 18 चेंडूमध्ये 15 धावा त्याने डिपेंड केल्याने होते रे आधी केल्याचं पाहिजे संतांनी सांगितलंय. प्रयत्न केला तुम्हाला देखील यश मिळेल आणि तेच केलं बंबावी कोलीवाडा संघाने मागच्या मॅच मध्ये. या बॉलला चॉप करण्याचा प्रयत्न, लाऊड ऑफ झाले. वाईड यॉर्करचा प्रयत्न आपण पाहिला. आउट्स ऑफ द ऑफ स्टंप चेक केलं जाईल. वाईड साठीचा रिव्ह्यू आहे. यस, चेक केलं जाईल. या ठिकाणी बॉल उजव्याच्या जास्त बाहेर गेलाय की नाहीये, वाईड लाईनच्या आतून ट्रॅव्हल झालाय की नाहीये पाहायचं आहे. आणि योग्य हा कॉल बॅटिंग टीम रिव्ह्यू असेल. येस, बॅटिंग टीम रिव्ह्यू मात्र या ठिकाणी घेण्यात आलाय. तर चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. टीव्ही अंपायर आमच्या असतील या ठिकाणी गणेश बाविस्कर सर. ऑन स्क्रीन आपण पाहणार आहोत रिप्ले टेलिकास्ट मध्ये DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमच्या माध्यमातून चेक केलं जाईल. tenniscricket.in खरं तर आपण पाहताय या वाहिनीच्या माध्यमातून टेलिकास्ट. आणि आज जवळजवळ आपण पाहिलं 20 लाखाहून अधिक सबस्क्रायबर या चॅनलनं मात्र पूर्ण केलेत. फेअर डिलिव्हरी, इट्स अ लिगल बॉल कॉल पंचांच्या माध्यमातून आलाय टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. त्यामुळे आपण पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. डॉट बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. तेच सरार वाईड यॉर्कर टाकला. संपूर्ण डगआउटचं लक्ष आमच्या स्क्रीनकडे आहे. तरगर संघाचे सर्व खेळाडू थोडे चिंतित राहिलेत. आणखीन एक वेगवान बॉल, हलकीशी एज लागली आहे आणि इथे एज अँड टेकन कॉड बिहाइंड विकेटच्या स्वरूपात शून्यावरती दुसरा खेळाडू बाद झाला तरगर संघाचा चंदन ओ. या गोलंदाजाने पहिल्याच ओव्हरमध्ये शून्याचा कधी भोपलाही न फोडता त्या ठिकाणी 2 खेळाडू बाद केले. मैदानाच्या आतमध्ये तरगर संघाचे 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर आपण जाताना पाहिले. त्यानंतर अक्षय म्हात्रे या संघाचा की प्लेअर आहे. 2 अक्षय म्हात्रे नावाचे खेळाडू ज्युनियर आणि सिनियर. अक्षय चंद्रकांत म्हात्रे, अक्षय सी म्हात्रे या ठिकाणी मैदानाकडे दाखल होताना आपण पाहत आहे. ज्यांच्याकडे कॅलिबर आहे ते मोठी इनिंग घेऊ शकतात मैदानाच्या आतमध्ये. आणि अनेक वेळा जेव्हा संघ अडचणीमध्ये आला
तेव्हा तेव्हा मात्र संघासाठी उभे राहणारा हा खेळाडू यावेळेस आपण पाहता चौथ्या क्रमांकावर दाखल झालाय. रनचं मात्र अकाउंट ओपन न होता 2 खेळाडू तंबूच्या आश्रयाला पण जाताना पाहिले, ज्यामध्ये भेदक गोलंदाजी सार्थक गरजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अतिशय वेगवान बॉल डिलिव्हर करत असताना आपल्याला पाहिलं आणि दबाव पूर्णपणे टाकलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या तरगर संघावरती. उलवा नोड मधील हा संघाने एका बाजूने चिरले, उरण परिसरातील संघ या 2 टीम मध्ये ही लढत. नेक्स्ट डिलिव्हरी यावेळेला आपटलेला हा बॉल होता, थोडासा शॉर्ट ऑफ लेन बाउन्सरचा वापर केला. व्हेरिएशन चांगलं दाखवलं सार्थकने आणि लेग बाईसच्या स्वरूपात अवांतर रनने मात्र अकाउंट ओपन झालंय. तरगर संघाचं शैलेश मोदी तरगर संघाचा अकाउंट ओपन झालं अवांतर रनने. लेग बायच्या स्वरूपात रन मिळाली. शॉर्ट ऑन पूल करायचं होतं परंतु बॉल मध्ये गती जास्त होती. टप्पा चांगला होता सार्थक गरज या खेळाडूचा. अगदी कमी वयाचा हा खेळाडू, नवीन उमेदीचा नौका गोलंदाज, परंतु गुणवत्ता चांगली ठासून भरली या खेळाडूकडे. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन दाखवलं. आतापर्यंत दबाव टाकला तरगर संघावरती. एक पहिली सिंगल पाहायला मिळाली एक्स्ट्राच च्या स्वरूपात बॅकफुटला आले आणि इथे आपण पाहिला वेट अँड वॉच, फक्त दिशा दिली, वाट पाहिली आणि वॉट लावली बॉलची आणि इथे आपण पाहिला बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार, रन्स मधील 4. पेस व्हेरिएशन केलं होतं खरं तर गोलंदाजा, त्याचा मात्र फायदा फलंदाजाला झाला कारण त्याने गॅप मध्ये पॉइंट आणि गलीच्या मधून हा गॅप शोधला, ज्या ठिकाणी चौकार मिळाला. मोमेंटम आता शिफ्ट झालाय तरगर संघाकडे. चौकार्याने संघाची वाढती धावसंख्या 5 आणि इथे देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी कडा घेत बॉल मागे चालला विकेट किपरच्या हातामध्ये. 1 मोर विकेट डाऊन. पहिल्या ओव्हर मध्ये ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली गोलंदाज सार्थक गरजने. तिसरा खेळाडू बाद झालाय. तरगर संघाचा मैदानाच्या बाहेर जावं लागेल त्या ठिकाणी आशिष मात्रे या फलंदाजाला. गोलंदाज आपण पाहता सार्थक गरज कौतुक करायला लागले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 4 धावा खर्च करताना एक लेग बाईट सिंगल आली, ती मात्र रन जाईल एक्स्ट्रा स्वरूपात ऍड होईल. 3 खेळाडू बाद केले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता सार्थक गरज या गोलंदाजाने. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी आता तब्बल 42 धावांचं समीकरण. पर ओव्हर रिक्वायर्ड रेट आपण जर पाहिलं तर 14.00 मैदानामध्ये तयार झालाय आणि या धावा चेस कराव्या लागतील शैलेश मोदी तरगर टीमला. आणि जमेची आपण बाजू जर पाहिली तर अजूनही अक्षय सी माद्रे हा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि त्याच्या बरोबरीने नौका खेळाडू राकेश मोहिते आणखीन एक स्फोटक फलंदाज. टॉप ऑर्डरचा क्रम बदलला आहे तरगर संघाने, कारण सातत्याने हे खेळाडू आपण पाहिला सलामीला येतात मैदानाच्या आतमध्ये. इथे थोडा 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती आले. 5व्या क्रमांकावरती राकेश आलाय, त्यामुळे बॅटिंग ऑर्डर चांगली आहे या संघाची असंही म्हणायला हरकत नाहीये. पण तो एका बाजूने प्रचंड भेदक मारा, पहिल्या इनिंग मध्ये आलेल्या धावा, त्याचा मात्र थोडासा कॉन्फिडन्स मिळाला या ठिकाणी. सेकंड इनिंग मध्ये डिपेंड करत असताना चिरले टीमला, पण तो अजूनही वेळ गेलेला नाहीये. टीट फॉर टॅट जशाचं प्रत्युत्तर तुम्हाला या मॅच मध्ये द्यावं लागेल. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज आपण येताना पाहत आहे ऋतुज गरज. बघा 20 मिनिटाचा अवधी आपल्या वाट्याला आहे आणि बरोबर 20 मिनिटामध्ये तुम्हाला सत्र समाप्त करायचं आहे. 5.5 मिनिटाचा अवधी आपण घेतलाय, 5 मिनिटं 5 सेकंद पहिल्या ओव्हरसाठी, त्यामुळे थोडं स्पीडअप करा ही सूचना राहील आयोजकांच्या वतीने. चॅलेंजर चिरले टीमला, समोर अक्षय, त्याच्या बरोबरीने नॉनस्ट्रायकिंगला राकेश. या ओव्हरमध्ये अनुज राऊंड द विकेट आले. अँगल बनवण्याचा प्रयत्न केला परंतु थोडासा बॉल थोडासा म्हणण्यापेक्षा जास्तच बाहेर गेला, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा वाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. दीपकजी बोराडे, नीरजजी राणावत. तर आता प्रत्येक आयोजकाची फरमाईश आली, प्रत्येक स्पर्धेमध्ये येणार पॅनलच असावा, कारण चांगलं योगदान या पॅनलने आजवर दिलं. भरपूर मोठ्या स्पर्धांमध्ये, बिग बॅश सारख्या अनेक मोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या आणि आज देखील या शेलकर नगरीमध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. लाऊड ऑफिस झाली, वारंवार दबाव टाकला खरं तर फिल्डिंग टीमने. पंचांवर वर्दीमधून अगदी योग्य निर्णय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अँगल बनवत असताना हा गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहिला. राऊंड विकेट आले अक्षयसाठी. हा बॉल फुल लेन डिलिव्हरी, टप्पा पडला, खाली राहिला. डॉट बॉल पाहायला मिळाला. आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं या मॅच मध्ये तर शेवटचे 17 चेंडू 41. रिव्हर्सचा प्रयत्न, सरळ बॅटने धावा येत नाही, त्यामुळे मात्र इथे धाडसी फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्विच इट करायचं होतं पण तो बॅटच्या पोझिशन मध्ये, लाईनच्या पोझिशन मध्ये नव्हते या ठिकाणी खेळाडू. आणि इथे आपण पाहिला हा डॉट
दबाव पूर्णपणे आता तरगर संघावरती दबाव टाकला. आता 16 चेंडूमध्ये विजयासाठी 41 धावा. 16 बॉल 41 समीकरण मैदानामध्ये आहे. ऋतूचं हे षटक चांगलं कमबॅक. या बॉलला बिगिट करायचा आहे. डॉट बॉलचा दबाव वाढला आणि ते फटका फसलाय. कोणत्याही खेळाडूने प्रयत्न केलेला नाहीये. सेकंडचा कॉल नकार दिला लास्ट मोमेंटला. हा झेल व्हायला हवा होता. डोक्यावरती हात ठेवला ऋतुजने. त्यालाही माहिती होतं या विकेटचं महत्व किती आहे. कारण हा खेळाडू जर का अधिक काळ विकेटमध्ये उभा राहिला तर डोकेदुखी वाढेल. चॅलेंजर चिरले संघाची त्याला मात्र जीवनदान. 1 रन या बॉलवरती मिळाली. संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली 3 खेळाडू बाद 7. आता येणारे 15 चेंडू विजयासाठी 40 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलंय. 15 बॉल आणि 40 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. दुसरा सामनाच्या रात्रीमधला हाय व्होल्टेज आपण होताना पाहत आहे. राकेश साठी हा बॉल स्टेप आउट झाले जरूर, परंतु इथे आपण पहिला बॉल मागे टाकला. लेंथ कमी केली, बॉलची गती काढली आणि बॉल राईज होत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपण आणखी एक डॉट बॉल पाहिला. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिला त्या ठिकाणी सार्थक गरजने चांगली सुरुवात करून दिली आणि असं म्हणतात सुरुवात चांगली झाली की शेवट हा नेहमी चांगला होतो आणि इथे मात्र कमबॅक तरगर टीमला करावा लागेल. फुल टॉस बॉल व्हेरिएशन करायचं होतं. हे व्हेरिएशन थोडंसं अंगलट आलंय. 1 रन या ठिकाणी मिळाली आणि पंचांचा रिव्ह्यू आला. चेक केलं जाईल. ऑफिशियल अंपायरचा कॉल आहे. चेक केलं जाईल हाईट फॅक्टर. जर हा बॉल वेस्ट साईडच्या वर असेल तर डेफिनेटली बिमर घोषित केला जाईल. ऑफिशियल पंचांचा हा कॉल चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. हाईट फॅक्टर बॉलला सोडून जरूर दिलं होतं, पण 1 रन त्या ठिकाणी बाईच्या स्वरूपात ऑलरेडी ऍड झाली आहे. जर का हा बॉल बिमर असला तर मात्र सोने पे सुहागा. आणखीन 1 रन मात्र ऍड होईल आणि नेक्स्ट बॉल फ्रीड खेळण्याची संधी मिळेल अक्षय माद्रे या खेळाडूला. tenniscricket.in च्या माध्यमातून हे टेलिकास्ट आपण पाहताय. जबरदस्त क्लॅरिटी तुम्हाला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये आणि उत्तम योगदान. इट्स अ बीमर, बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा या चेंडूवरती असतील बॅटिंग करणाऱ्या शैलेशमध्ये तरगर टीमला. बघा ऑन स्क्रीन रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहू शकता. हा बॉल प्रचंड उंचावरून निघाला आणि राकेशच्या देखील कमरेच्या वर ट्रॅव्हल होताना आपण पाहिला. अगदी योग्य निर्णय तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि अंपायरचा देखील योग्य कॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. फ्रीड बॉल समोर अक्षय. याही वेळेला आपण पाहिला हा पूल करायचा बॉलला फ्रीडची संधी आणि इथे विकेटची संधी देखील निर्माण झाली होती. जर बॉल डिरेक्ट हिट झाला असता त्या ठिकाणी तर कदाचित राकेशला परतावं लागलं असं. फ्रीड बॉल होता, झेलबाद झाला नसता खेळाडू, परंतु डिरेक्ट हिटची संधी निर्माण झाली होती ती मात्र गमावली. त्या ठिकाणी विकेट किपरने संधी मिळाली. राकेशला 1 रन मिळाली. तरगर टीमला धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा धाव फलकावधी 3 खेळाडू बाद 10. शेलगर संघाची सेना आता सज्ज होते. आदित्य भगत यस वेलकम. नेक्स्ट मॅच मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त रन्स खर्च करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. त्या ठिकाणी गोलंदाजाला ऋतुजला एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. 13 बॉल 36. सामना संपलेला नाहीये कारण मैदानाच्या आतमध्ये 2 संघाचे प्रमुख खेळाडू उभे आहेत. अक्षय आणि त्याच्या बरोबर राकेश. अभिजित घरत शेलकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. 13 चेंडू आणि 36 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये. याही वेळेला बघा पूल करायचा आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. विकेट किपर स्वतः धावत गेला. सार्थक क्या बात आहे. एनर्जेटिक खेळाडू आणि झेल टिपलाय. खेळाडू बाद झालाय. राकेश मोहिते अजून एक धक्का बसतोय शैलेश मोदी तरगर टीमला 11 या धावसंख्येवरती. आता येणारे बॉल 12. विजयासाठी 36 धावा. पूर्णांक 0-0 हा रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये आलाय. आता सामना थोडा जड झालाय, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये कारण कोणताही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत असं म्हणतात. अनप्रेडिक्टेबल, कधी काय घडेल याचा नियम नाहीये. अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. काय घडेल या मॅच मध्ये, कोणता संघ विजयी होईल. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला लो स्कोर सामना डिपेंड केला जितेंद्र स्मृती बंबावी कोलीवाडा या टीमने आणि इथे आपण पाहता आता 12 बॉल 36. टार्गेट मोठा आहे. दिल्ली अभी भी दूर है, परंतु तुम्हाला या ठिकाणी प्रवास करायचा असेल दिल्लीचा या धावसंख्येचा तर तुम्हाला मोठे फटके हे खेळावेच लागतील. काउंटर अटॅक तुम्हाला एरियल अटॅक मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 11 मिनिटाचा कालावधी पहिल्या 2 षटकासाठी घेतलाय चिरले टीमने. सिद्धू मडवी ज्याने बॅटिंग चांगली केली पहिल्या इनिंग मध्ये, तो खेळाडू आता बॉलिंग ट्रॅक वरती आला या तिसऱ्या षटकामध्ये. समोर अक्षय माद्रे हा फलंदाज. यावेळेला पहिलाच बॉल लेंथ बॉल टाकला आणि बघा काय थ्रो केलाय.
डिरेक्ट हिट, पंचांचा बोट अवकाशाकडे. अजून एक खेळाडू बा डायमंड डकचा शिकार झालाय. स्मित पारगावकर हा खेळाडू एकही बॉल फेस न करता मैदानाच्या बाहेर जावं लागलं आणि पुन्हा एकदा एनर्जेटिक खेळाडू सार्थक चर्चेमध्ये राहिला. या सामन्यामध्ये इनिंग मध्ये हा खेळाडू व्यस्त राहिला आणि काय हिट केलाय. नेमबाजीमध्ये निष्णात असणारा हा खेळाडू, त्याचा थ्रो तुम्ही पाहता ऑन स्क्रीन आता पुन्हा बघायला मिळेल. परफेक्ट अँगलने मात्र हा खेळाडू लांब राहिला पॉपिंग क्रीजच्या आणि इथे मात्र रनआउटचा शिकार. 1 मोर विकेट डाऊन, खेळाडू बाद. गौरव मोकल, यंग टॅलेंट. गौरव मोकल इन नंबर 7 7व्या क्रमांकावरती चाललाय. मॅच आपण जर पाहिले तर आता 11 बॉल 36 मोठे फटके या ठिकाणी खेळावे लागतील. पहिल्या इनिंगचा आपण कंपॅरिझन करता अगदी बरोबर याच खरतर गतीने हा संघ पुढे चालत चिरले आणि त्यानंतर तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये ब्लास्ट पाहायला मिळाले. मोठी धावसंख्या आली. लास्ट ओव्हरमध्ये 20 आल्या. तिथून मात्र कॉन्फिडन्स वाढला किर्ले संघाचा. यावेळेला बघा इनसाइड आउट खेळत असताना बॉल मागे झाला, कव्हरला फिल्डर पोहोचते त्या ठिकाणी झेल खाली. सॉफ्ट डिसमिसल झाले मैदानाच्या आतमध्ये. गौरव मोकल अजून एक धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या तरगर टीमला. आल्या पावली माघारी परतावं लागेल गौरव मोकल या खेळाडूला. यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यावं आपण मंचावर. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे, सुस्वागतम. 11 या धावसंख्येवरती 6वा खेळाडू बाद झालाय. दबाव पूर्णपणे तरगर टीम वरती, पण तो एका बाजूने अजूनही उभा आहे. अक्षय सी म्हात्रे हा खेळाडू, मी ज्या खेळाडूचा उल्लेख केला या ओलवेनोड मधील आणखीन एक स्फोटक आक्रमक फलंदाज, त्याला मात्र आता स्ट्राईक घ्यावी लागेल. जास्तीत जास्त बॉल त्याला फेस करावे लागतील. हा सामना जिंकायचा असेल शैलेश मोदी तरगर टीमला, अन्यथा आपण पाहता अडचणींमध्ये वाढ होईल. नौका फलंदाज त्या ठिकाणी आलाय अमन म्हात्रे. 10-36 याही वेळेला त्याच दिशेने फटका. तोच क्षेत्ररक्षक प्रथमेश झेल खाली आला आणि इथे मात्र आणखीन एक झेल टीमला ओव्हर हॅट्रिक झाली, कारण पहिला खेळाडू रनआउटचा शिकार होता. इथे आपण पाहिलं सलग 2 विकेट मिळाले सिद्धू मडवीला. ऍक्शन रिप्ले आपण पाहता. साइड ऑफ ऍक्शन गोलंदाजी बिगिट करायचं होतं, टायमिंग नव्हतं फटक्यामध्ये आणि त्यानंतर प्रथमेश योग्य कार्य त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला पाहायला मिळालं. झेल बाद. 7वा खेळाडू बाद झाला 11 धावसंख्येवरती. शुभ आकडा राहील तरगर टीम साठी. आता आपण पाहिलं या मॅच मध्ये 9 बॉल 36 सामना आता हळूहळू आपण जर पाहिला दूर होत चाललाय तरगर संघाच्या वाट्याला. हा सामना जिंकणं तितकं सोपं नाहीये. 6 षटकार तुम्हाला खेळावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडूमध्ये 36 धाबा. 9व्या क्रमांकाचा खेळाडू प्रितेश मोकल मैदानाच्या आतमध्ये आलाय. एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं अक्षय म्हात्रे प्रचंड हतबल झाला, त्याला स्ट्राईक मिळालेले नाहीये या ओव्हरमध्ये. 9 चेंडू 36 चं समीकरण मैदानामध्ये आलंय. स्टेप आउट झाले. हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केला, फक्त दिशा दिली त्या ठिकाणी. लॉंग ऑफ क्षेत्राकडे हा फटका सजवलाय. 1 रन मात्र या बॉलवरती मिळाली. आता 8 बॉल आणि 35 धाबा. या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके जर आले तर हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल. मोठे फटके खेळावे लागतील. भूतकाळ विसरून मात्र पुन्हा एकदा वर्तमान स्थितीमध्ये चांगली कामगिरी आपल्या संघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मात्र मैदानामध्ये अक्षयला साकारावी लागेल. 9 बॉल मध्ये 36 होते, आता 8 मध्ये 35 चं समीकरण या ठिकाणी आलंय. 2 बॉल निर्णायक असतील या ओव्हरमध्ये. याही वेळेला कवसला बीट केलं. प्रथमेशच्या दिशेने हा फटका होता. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. प्रथमेश थोडा हेल्दी आहे परंतु चांगला फ्लेक्झिबल देखील आहे. चांगली फिल्डिंग त्याने केली या मॅच मध्ये. सिंगल रन या बॉलवरती आली. आता अंतिम बॉल 7 विजयासाठी 34. 7 चेंडू आणि 34. इथे एखादा स्कोरिंग शॉट हवाय या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी तरगर टीमला. फुल टॉस बॉल दिशा दिले. अक्षयला हवी स्ट्राईक, त्याने स्ट्राईक सोडलेले नाहीये. पूर्णपणे दबाव आता आपण पाहता शैलेश मध्ये तरगर या टीम वरती, कारण 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 7 खेळाडू बाद, फक्त आणि फक्त 13 धावा धावफलकावरती. आता येणारे 6 बॉल विजयासाठी तब्बल 34 धावांचं समीकरण. 6 बॉल 34 धावा.
अंतिम षटक आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 34, 5 षटकार 1 चौकार किंबहुना 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. याच क्रीडांगणावरती उल्वानोड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण पाहिला संदेश कोळी गव्हाणचा खेळाडू ज्याने सलग 5 बॉलमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. हा इतिहास राहिलाय. 13 धावा धावफलका वरती आल्या. 6 बॉल 34. चला आपल्या दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. टेक्निकल स्कोरर आमच्या ऑफिशियल स्कोरर दोघांचा देखील चांगलं ताळमेळ या ठिकाणी पाहायला मिळालं. 6 बॉल 34 लास्ट ओव्हर. पहिला बॉल पूर्णपणे प्रेशर टाकला होता अक्षय मात्रेवरती तरगर संघावरती चिर्ले संघाने. नेक्स्ट मॅच विनर टीम विपक्ष जितेंद्र स्मृती बंबाबी कोलीवाडा या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना बॅकफुटला चालला त्या ठिकाणी तरगर संघ हतबल झाला, हताश झाला, निराश झाला त्या ठिकाणी अक्षय मात्रे हा फलंदाज. चेहऱ्यामध्ये आपण त्याचे टेन्शन पाहत आहे. 5 बॉल 34. सुरुवातीपासून पहिल्या ओव्हर पासून जो दबाव टाकला तो शेवटच्या षटकापर्यंत कायम पाहायला मिळाला तरगर संघावरती. 7 खेळाडू बाद झाले. हाफ ट्रॅकर क्रॉस पॅडेड फटका ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने आपण पाहिला. हा फटका गॅप मध्ये उशीर झाला. या फटक्यानं पराभवाचं मार्जिन कमी करणारा हा फटका. 4 धावा मिळतील टीम तरगरला. चांगलं टायमिंग. याही वेळेला आपण पाहिलं बॉलला बाउंड्रीच्या बाहेर क्लिअर करता आलं नाहीये पण एका टप्प्यावरती बॉल सीमा पार गेलाय. 4 बॉल 30. फक्त आणि फक्त मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली. या वेळेला बघा फटका चांगला लॉफ केला बॉलला. बॅकफुटला आले. एक्साइटिंग द पॉवर रडार मध्ये आला. चेडू त्याला मात्र पाठवलाय त्या ठिकाणी लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमा पार षटकार. 2 बॉल 24 धावा. दोन बॉल 24 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. अशक्य असं आव्हान त्या ठिकाणी उभं राहिलंय. मैदानाच्या आतमध्ये तरगर संघासमोर 8 खेळाडू बाद झाले. मागचाही सामना आपण पाहिला लो स्कोरिंग होता आणि त्या ठिकाणी जितेंद्र स्मृती बंबाबी कोलीवाडा संघाने अशक्यला शक्य करून दाखवलं. धावा डिपेंड केल्या आणि इथे आपण पाहिला पहिल्या इनिंग मध्ये सुरुवात थोडी खराब झाली पण तो शेवटच्या 2 ओव्हरमध्ये सिद्धू मडवी नावाचं वादळ मैदानाकडे आलं. यावेळेला परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. चॉप करण्याचा प्रयत्न केला पण इथे डॉट बॉल पाहायला मिळाला. शेवटचा बॉल बाकी आहे. चला बंबाबी कोलीवाडा संघाचा कॅप्टन आर्यन आपण टॉस बॉक्स मध्ये या. त्यानंतर विनर टीमचा कॅप्टन लगेचच तात्काळ तुम्हाला टॉस साठी यावं लागेल. ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने राहील. शेवटचा बॉल आणि इथे आपण पाहिले औपचारिकता पूर्ण करतात दोन्ही संघ आणि इथून या दुसऱ्या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय तो म्हणजे चॅलेंजर चिर्ले या टीमने. अभिनंदन टीम चिर्ले. चला टॉस साठी कॅप्टन चिर्ले आणि एका बाजूने बंबाबी कोलीवाडा टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. तर सामन्याचा सामनावीर नो डाऊट सिद्धू मडवी 3 षटकार 1 चौकार. प्रथमेश मडवी माफी असावी. प्रथमेश मडवी हा खेळाडू 3 षटकार 1 चौकार आणि 2 सिंगलच्या मदतीने 8 बॉल 24 केल्या या खेळाडूने आणि हा खेळाडू ठरला या सामन्याचा हिरो सामनावीर. मॅच समरी आपण पाहताय पूर्णपणे प्रथमेश मडवी ज्याने 8 बॉल 24 केल्या. चला कॅप्टन चिर्ले आपण थांबायचं नाही आपण टॉस साठी या.